मित्रहो नमस्कार. बुक विजन या यूट्यूब चॅनेलवर मी प्रतीक आपलं मनापासून स्वागत करतो. दोस्तांनो, आपण यश तुमच्या हातात या शिवखेरा लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन करतोय. आज आहे भाग 4. आज आपण या पुस्तकामधून निराशवादी कोणाला म्हणायचं याविषयी समजून घेणार आहोत. निराशवादी कुणाला म्हणावं? निराशावादी लोक. तक्रार करायला काही समस्या नसतील तर ते दुःखी होतात. आनंदाच्या क्षणी देखील ते दुःखीच असतात, कारण उद्या काय होणार याची त्यांना चिंता वाटते. आयुष्याचा बराचसा काळ ते कुरकुर करण्यात घालवतात. अंधार किती पडला आहे हे पाहण्यासाठी ते दिवे घालवतात. आयुष्याच्या आरशावर पडलेले तडे ते नेहमी शोधत बसतात. बिछाण्यामध्ये झोपून मरण पावणाऱ्या लोकांची संख्या अधिक असते हे ऐकल्यावर बिछाण्यावर झोपण्याचे सोडून देतात. उत्तम आरोग्य देखील त्यांना आनंद देऊ शकत नाही, कारण उद्याच आपण आजारी पडू की काय अशी भीती त्यांना त्रास देते. परिस्थिती आणखी बिघडेल अशी अपेक्षा करून ते थांबत नाहीत, तर समोरच्या गोष्टीही बिघडवून ठेवतात. आंब्याकडे दुर्लक्ष करून फक्त कोय पाहतात. सूर्य फक्त छाया निर्माण करण्यासाठीच प्रकाशतो अशी त्यांची श्रद्धा असते. आनंददायी गोष्टींकडे कानाडोळा करून ते फक्त कटकटींचा हिशोब करतात. कठोर परिश्रमामुळे कधीच इजा होत नाही हे माहीत असूनही निष्कारण धोका कशाला पत्करा असा विचार ते करतात. तर मित्रांनो, आता आपण समजून घेऊया की आशावादी कुणाला म्हणावं. खालील वर्णन आशावादी लोकांना तंतोतंत लागू पडतं. मनाने इतके कणखर व्हा की कुठलाही आघात झाला तरी तुमची मनःशक्ती ढळणार नाही. भेटणाऱ्या माणसाशी आरोग्य, सुख आणि समृद्धीच्या गोष्टी करा. आपल्या मित्रांमध्ये देखील काही चांगले गुण आहेत याची त्यांना जाणीव करून द्या. प्रत्येक गोष्टीची प्रकाशमान बाजू पहा. हाती घेतलेलं काम, परिस्थिती याविषयी आशावादी दृष्टिकोन ठेवा. ते सगळ्यात उत्तम कसं करता येईल याचाच विचार करा. उत्तम दर्जाचीच अपेक्षा करत त्यासाठी प्रयत्न करा. स्वतःच्या यशाविषयी तुम्ही जेवढे उत्सुक असताना तेवढीच उत्सुकता दुसऱ्याच्या यशाबाबतही दाखवा. भूतकाळातील चुका विसरून भविष्यातील यशाचा विचार करा. सर्वांचे स्वागत असतमुखाने करा. स्वयं सुधारण्यासाठी इतका वेळ द्या की इतरांवर टीका करण्यासाठी वेळच उरणार नाही. चिंता मनाला स्पर्शही करू शकणार नाही इतके मोठे बना, आणि इतक्या उमद्या मनाचे व्हा की शुद्र संताप, राग, लोभ यांचा वाराही तुमच्या मनाला लागणार नाही. 2. प्रत्येक काम त्वरित करण्याची सवय लावून घ्या. आपल्यापैकी प्रत्येकाला आजचे काम उद्यावर ढकलण्याची खोड असते. मी स्वतःही याचा अनुभव घेतला आहे आणि त्यामुळे माझ्यावर पश्चात्तापाची पाळी आली आहे. काम उद्यावर टाकण्याच्या सवयीमुळे नकारात्मकता वाढत जाते. काम करून होणाऱ्या श्रमामुळे जेवढा थकवा येतो त्यापेक्षा जास्त काम टाळण्याच्या सवयीमुळे होतो. कुठलंही काम पूर्ण झाल्यावर आनंद आणि उत्साहाचा अनुभव येतो, पण अर्धवट टाकून दिलेल्या कामामुळे एखादे भगदाड पडलेली गळकी टाकी हळूहळू रिकामी व्हावी तशी सारी ऊर्जा निघून जाते. तुम्हाला सकारात्मकता निर्माण करून ती वाढवायची असेल तर तुम्ही वर्तमानात जगण्याची आणि प्रत्येक गोष्ट आज नव्हे तर आत्ताच करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. चंद्राच्या शीतल छायेत त्याने निद्रा घेतली आणि सूर्यस्नानाचा आनंदही लुटला. हे करीन ते करीन म्हणून आयुष्य जगला आणि एके दिवशी काहीही न करता त्याचा ग्रंथ आटोपला. जेम्स अल्बरी. मी मोठा झाल्यावर हे करीन ते करीन आणि सुख प्राप्त करीन म्हणणारा छोटा मुलगा सर्वांनी पाहिला असेल. मोठा झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर सुखासाठी हे करीन ते करीन असा निश्चय तो पुन्हा करतो. शिक्षण संपल्यावर हेच सुख नोकरीमुळे प्राप्त होईल अशी त्याची समजूत असते. नोकरी मिळाल्यावर सुखाच्या शोधात तो लग्नही करतो. मग पुन्हा मुलांचे शिक्षण झाल्यावर सुखप्राप्तीची भाबडी आशा तो करतो. सुख प्राप्त न होताच तो निवृत्तही होतो आणि एक दिवस त्याच्या ध्यानात येतं की हा म्हणता सारे आयुष्य त्याच्या चिमटीतून निसटून गेलंय. मी विचार करतोय
विश्लेषण करतोय असे मोठमोठाले शब्द वापरून काही जण स्वतःची दिरंगाई लपवण्याचा प्रयत्न करत असतात. 6 महिने निघून गेले तरी त्यांचा विचार चालूच असतो, विश्लेषणही चालूच असतं. विश्लेषणाच्या किंवा विचारांच्या अर्धांगवायूने आपण पछाडलेलो आहोत ही गोष्ट मात्र त्यांना जाणवत नाही. असे लोक आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत. दिरंगाई करणाऱ्यांचा आणखी एक प्रकार असतो. ते नेहमी म्हणतात, मी तयारी करतोय. 1 महिना जातो, 6 महिने जातो, तयारी सुरूच असते. सबबी सांगण्याचा रोग आपल्याला जडलेला आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. ते सबबी सांगतच राहतात. मित्रहो, आयुष्य म्हणजे रंगीत तालीम नव्हे. तुम्ही कुठल्या तत्वज्ञानाचे अनुयायी आहात हे फारसे महत्त्वाचे नसते. आयुष्याच्या खेळात फटका मारण्याची संधी फक्त एकदाच मिळते आणि पणाला लावलेली गोष्ट तर फार मौल्यवान असते. भावी पिढ्यांचे भवितव्य आपण पणाला लावतो. आपल्या अस्तित्वाच्या स्थळ काळाविषयी काय म्हणता येईल? आपण या क्षणी इथे आहोत हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हा आताचा क्षण समजून घेऊन त्याचा पुरेपूर उपयोग करून वर्तमान सार्थ करणं महत्त्वाचं. याचा अर्थ भविष्यासाठी नियोजन करू नये असे नाही. भविष्यासाठी नियोजन तर अटळच असतं. वर्तमानाचा पुरेपूर उपयोग करणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या अधिक चांगल्या भविष्याची तरतूद करणं नव्हे काय? सकारात्मक मानसिकतेसाठी चालढकल करण्याच्या सवयीचा त्याग करा आणि त्वरित कृती हा मंत्र लक्षात ठेवा. आयुष्यातील अनेक उद्वेगजनक उद्गार म्हणजे असं घडू शकलं असतं, मी असं करायला हवं होतं, मी ते करू शकलो असतो, मी ते केलं असतं ना तर बरं झालं असतं, मी थोडा अधिक प्रयत्न केला असता तर किती छान झालं असतं. जे काम तुम्ही आज करू शकता ते उद्यावर टाकण्याची चूक करू नका. बेंजामिन फ्रँकलिन. एक गोष्ट निश्चित, दिरंगाई करण्याचा कितीही मोह होत असला तरी यशस्वी व्यक्ती त्याच्या आहारी जात नाही. मी हे काम कधीतरी करेन असं म्हणणारा माणूस हे काम कधीच करत नाही. काही लोक कामासाठी घरातून निघण्याआधीच सर्व काही आलबेल असेल, अगदी ट्रॅफिकचे सर्व हिरवे सिग्नल पडलेले असतील अशी अपेक्षा करतात. पण तसं कधीच घडत नाही. कारण सुरुवात करण्याआधीच अशी माणसं अपयशी ठरतात ही मोठी दुःखाची गोष्ट होय. आणि म्हणूनच दिरंगाई करणं थांबवा. काम लांबणीवर टाकण्याची सवय आतापासूनच टाळा. तर मित्रांनो, यामधून आपण असं शिकतो की जे तुम्हाला करायचं आहे ना त्याला महत्त्व द्या आणि ते लागोलाग करून टाका. उद्याची वाट पाहू नका. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कृतज्ञ मनोवृत्तीची जोपासना करा. मला वाटतं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आयुष्यात जे मिळाले त्याचा विचार करा. अडचणींचा पाढा वाचू नका. आयुष्यातील छोट्या मोठ्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी वेळ काढा. एखादा माणूस अपघात किंवा आजारपणामुळे आंधळा किंवा अपंग बनतो आणि त्याला लाखो रुपयांची भरपाई मिळाली अशी कथा आपण ऐकतो. पण आपल्यापैकी किती लोक अशा अपंग आणि अंध व्यक्तींची जागा घ्यायला तयार होतील? मला वाटतं फारच थोडे लोक याला तयार होतील. जे आपल्याकडे नाही त्याबद्दल तक्रारी करण्याच्या नादात जे आपल्याकडे आहे त्याकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करतो. खरं पाहता ज्याबद्दल आपण कृतज्ञता बाळगावी असं बरंच आपल्यापैकी प्रत्येकाला मिळालेलं असतं. दुःखांची गणती न करता जे जवळ आहे त्याचा विचार करा. याचा अर्थ आत्मसंतुष्ट बना असा नाही. माझ्या म्हणण्याचा असा गैरअर्थ निघत असेल तर योग्य संदेश पोहोचवण्यात मी कमी पडलो आणि तुम्ही माझ्या म्हणण्याचा सोयीस्कर अर्थ लावलात असं होईल. एखाद्या वाक्याचा अर्थ सोयीस्करपणा कसा लावला जातो याविषयी एक गोष्ट सांगतो. दारूचे व्यसन असलेल्या माणसांच्या एका समूहापुढे बोलायला गेलेल्या ही एका डॉक्टरची गोष्ट आहे. मद्यपान आरोग्याला किती अपायकारक आहे हे प्रभावीपणे दाखवण्यासाठी त्याला प्रात्यक्षिक करायचं होतं. त्याच्याकडे 2 बाटल्या होत्या. एका बाटलीत शुद्ध पाणी होतं आणि दुसऱ्या बाटलीत शुद्ध अल्कोहोल होतं. डॉक्टरने शुद्ध पाण्याच्या बाटलीत एक गांडूळ सोडलं. त्यात ते छानपैकी पोहू लागलं. काही वेळाने वर आलं. डॉक्टरने दुसरं गांडूळ अल्कोहोलच्या बाटलीत सोडलं आणि सर्वांच्या डोळ्यासमोर त्या गांडुळाचं विघटन झालं. आपल्या शरीरावरही दारूमुळे असेच परिणाम होतात हे डॉक्टरला दाखवून द्यायचं होतं. या प्रयोगावरून तुम्ही कोणता बोध घ्याल असं डॉक्टरने त्या लोकांना विचारलं. मागून एका माणसाचा आवाज आला, तुम्ही दारू घेतली तर तुमच्या पोटात जंत होणार नाही. त्या डॉक्टरला हा संदेश द्यायचा होता का? अर्थातच नाही.
एखाद्याच्या बोलण्याचा कसा सोयीस्कर अर्थ लावला जातो याचं हे उदाहरण आहे. म्हणजे जे सांगितलं जातंय ते आपण ऐकत नाही, त्यातलं आपल्याला सोयीस्कर तेवढंच आपण ऐकतो. आपण बोलणाऱ्याच्या शब्दाकडे नीट लक्ष देत नाही आणि त्यामुळे गैरअर्थ निघतात. आपणाकडे असलेल्या अनेक गोष्टी वरदानासारख्या आहेत. आपण या गुप्त खजिन्याचा विचार करावा. चौथा मुद्दा, सतत शिकत राहा. सुरुवातीलाच काही भ्रम दूर केलेले बरे. सामान्यतः शिक्षण फक्त शाळातून आणि महाविद्यालयातूनच मिळतं असं समजलं जातं. मी चर्चासत्रांच्या निमित्तानं अनेक देशात जातो. श्रोत्यांना माझा प्रश्न असतो, शाळा व महाविद्यालये यातून आपल्याला खरोखर शिक्षण मिळतं काय? काही लोकांना मिळतं, पण बहुतेकांना मिळत नाही असं उत्तर श्रोते देतात. शाळा कॉलेजमधून भरपूर माहिती मिळते. अर्थात शिक्षणामध्ये माहितीची आवश्यकता असतेच, पण त्याबरोबरच शिक्षणाचा खरा अर्थ उमगणं हेही तितकंच महत्वाचं असतं. बौद्धिक शिक्षणाचा प्रभाव विचारशक्तीवर पडतो, तर मूल्य शिक्षणाचा प्रभाव हृदयावरती पडतो. खरे म्हणजे मानवावर सुसंस्कार करू न शकणारी शिक्षण प्रणाली धोकादायक ठरू शकते. आपली कार्यालये, घरदार सर्वत्र उचित कार्यसंस्कृती रुजवण्यासाठी संपूर्ण समाजाचाच पाया हा सचोटी आणि चारित्र्य असायला हवा. त्यासाठी चारित्र्य आणि नैतिकता यांचा संस्कार करणाऱ्या साक्षरतेची किमान पातळी गाठणं आवश्यक आहे. प्रामाणिकपणा, धैर्य, चिकाटी आणि जबाबदारीची जाणीव यासारख्या पायाभूत गुणांचा संस्कार करणारे शिक्षण हेच खरे अत्यावश्यक शिक्षण होय. केवळ पुस्तकी शिक्षणापेक्षा मूल्य शिक्षण अधिक गरजेचं असतं. नैतिक दृष्ट्या दिवाळखोर पण उत्तम प्रतीच्या शैक्षणिक पदव्या मिळवलेल्या माणसापेक्षा चारित्र्य संपन्न माणूस यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते असं मला वाटतं. चारित्र्य आणि नीतिमूल्य यांचे संस्कार हे संस्कारक्षम वयातच करावेत, कारण यावेळी मुलांच्या मनाची पाठी कोरी असते. मूल्यहीन शिक्षण. खरं शिक्षण बुद्धी आणि भावना या दोन्ही घटकांना प्रशिक्षित करतं. एखादा अशिक्षित चोर मालगाडीतील माल चोरून नेईल, पण सुशिक्षित चोर कदाचित संपूर्ण लोहमार्गच हडप करू शकेल. सध्याची विद्यापीठे अतिकुशल पण असंस्कृत तरुणांचे तांडे निर्माण करत आहेत, कारण तरुणांच्या पुढे जीवन मूल्याची चौकट ठेवली जात नाही. खरं तर ते अशा आधाराचा अधिकाधिक शोध घेत असतात. स्टीवन म्युलर, प्रेसिडेंट, जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी. आपली स्पर्धा ज्ञान आणि शहाणपणा मिळवण्यासाठी हवी, केवळ परीक्षेतील श्रेणीसाठी नाही. ज्ञान म्हणजे माहितीची साठा करणं आणि शहाणपण म्हणजे त्या माहितीचा प्रत्यक्ष वापरासाठी उपयोग करण्याची क्षमता असणं. फारसं ज्ञान संपादन न करताही अनेक लोक परीक्षेत उत्तम श्रेणी व पदवी मिळवू शकतात. शिकण्यासारखी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कसं शिकावं हे शिकणं. खरी ज्ञानप्राप्ती आणि स्मरणशक्ती यामध्ये काही लोक गल्लत करतात. मनावर होणारे नीतिमूल्य रहित संस्कार हे संपूर्ण समाजासाठीच घातक ठरतात. शिक्षणाने निर्णय क्षमता येतेच असं नाही. रस्त्याच्या कडेला समोसे विकणाऱ्या एका माणसाची ही कथा आहे. तो निरक्षर होता, त्यामुळे वृत्तपत्रे वाचत नसे. तो बहिरा होता, त्यामुळे रेडिओवरचे कार्यक्रमही ऐकत नसे. त्याचे डोळे कमकुवत होते, त्यामुळे तो टेलिव्हिजनही पाहत नसे. पण रोज भरपूर समोसे तयार करून तो मोठ्या उत्साहाने विकत असे. त्याचा धंदा दिवसेंदिवस वाढत राहिला. धंदा तेजीत असल्याने त्याचा मुलगा त्याला मदत करू लागला. तो नुकताच पदवीधर झालेला होता. एके दिवशी मुलाने वडिलांना म्हटलं, आता मोठी मंदी येणार आहे, तुम्हाला कल्पना आहे का? वडिलांनी उत्तर दिलं, नाही, पण तू मला समजावून सांग. चिंतातूर स्वरात मुलगा म्हणाला, आंतरराष्ट्रीय परिस्थिती फारच वाईट आहे आणि देशांतर्गत परिस्थिती त्याहून खराब आहे. या कठीण काळासाठी आपण मनाची तयारी केली पाहिजे. आपला मुलगा उच्च शिक्षित आहे, वर्तमानपत्र वाचतो, रेडिओ ऐकतो, सर्व तऱ्हेचे ज्ञान मिळवतो, त्यामुळे त्याचा सल्ला योग्यच असणार असा विचार करून वडिलांनी दुसऱ्या दिवसापासून समोसे बनवण्याचं प्रमाण कमी केलं. दुकानावरील पाटी काढून टाकली. हळूहळू त्याचे गिराईक कमी होत गेलं. विक्री कमी होऊ लागली. तेव्हा तो मुलाला म्हणाला, तुझंच बरोबर होतं. खरंच हा मंदीचा काळ आहे. तू मला आधीच सावध केलंस, हे फार छान झालं.
तर दोस्तांनो, या गोष्टीमधून आपण कोणता बोध घ्यायचा हो? तर पुष्कळता बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता यातील फरक आपल्या लक्षात येत नाही. एखादा माणूस बुद्धिमान आहे म्हणून त्याचे निर्णय योग्य ठरतीलच असं नाही. सल्लागारांची निवड काळजीपूर्वक करा आणि त्यासाठी निर्णय क्षमतेचा पुरेपूर वापर करा. औपचारिक शिक्षण असो वा नसो, कोणतीही व्यक्ती यशस्वी होऊ शकते नव्हे होतेच. मात्र त्यासाठी तिच्याकडे पुढील 5 गुण असायला हवेत: चारित्र्य, बांधिलकी, दृढ विश्वास, विनम्रता आणि धैर्य. 5. अनेक व्यक्ती ज्ञानसंपन्न असतात, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्या आयुष्यात अपयशी ठरलेल्या दिसतात. कोणतीही गोष्ट चटकन आत्मसात करणे हे बुद्धीचं लक्षण. क्षमता म्हणजे आत्मसात केलेल्या ज्ञानाचे उपायोजन करण्याचे कौशल्य. सक्षम असणं म्हणजे आत्मसात केलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्याची इच्छा व क्षमता असणं. कुशल व्यक्तीला योग्य प्रकारे काम करण्यासाठी स्वीकारावा लागणारा दृष्टिकोन म्हणजे इच्छा होय. अनेक जण कुशल असूनही सक्षम ठरत नाहीत. योग्य दृष्टिकोनाअभावी क्षमता निरर्थक ठरते. कुठल्याही विद्यापीठाचं प्राथमिक कर्तव्य म्हणजे विद्यार्थ्याला केवळ धंदेवाईक शिक्षण देणं नव्हे तर खरं शहाणपण शिकवणं. केवळ तांत्रिक माहिती देणं नव्हे तर खरं चारित्र्य घडवणं. विन्स्टन चर्चिल. तर दोस्तांनो, आज आपण सकारात्मक दृष्टिकोन कसा निर्माण करावा याविषयी पुरेपूर जाणून घेतलं. खरोखरच आजच्या या वाचनामधून तुम्हाला काय कळलं हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आम्ही या क्रमशः वाचनाच्या सिरीजमध्ये अजून काय बदल करावेत, काय सुधारणा करावी असं तुम्हाला वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा एपिसोड लोकांसोबत शेअर करा. आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.